सन्मान लेकीचा दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदम हिचा जन्मगावी भव्य सत्कार। दिव्यांग महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय महिला संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्राची सुपुत्री आणि भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा संभाजी कदम, राहणार फुटाणा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, हिचा तिच्या जन्मभूमीत फुटाणा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा नुकताच पार पडला। फुटाणा या छोट्याशा गावातून आलेल्या गंगा कदम हिने आपल्या आयुष्यातील 18 वर्ष दारिद्र्यावर आणि संकटांवर मात करत हे यश मिळवले आहे। वडिलांचे छत्र हरवलेले असतानाही 8 बहिणी आणि एका भावाला सोबत घेऊन तिने आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही। तिच्या या यशामुळे तिने आपल्या गावाचे नाव देशात गाजवले आहे। तिची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी आदर्श ठरली आहे। तिला सन 2017 पासून कोच राजू शेळके यांचे मार्गदर्शन लाभले। गंगा कदम हिचा सत्कार करण्यासाठी फुटाणा गावात दिवाळीसारख्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। लहान मुली आणि मुलींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तिचे स्वागत केले। शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह तिची मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला। या सत्कार सोहळ्याला अनेक राजकीय आणि प्रशासकीय मान्यवरांनी उपस्थित राहून गंगा कदम हिचा गौरव केला। पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील आष्टीकर, विधान परिषद आमदार हेमंत पाटील, वसमत विधानसभा आमदार राजूभैया नवघरे, गोपू पाटील, BD बांगर, मुख्याधिकारी गायकवाड आदी प्रमुख मान्यवर तसेच फुटाणा येथील असंख्य ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। गंगा कदम हिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांनी तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले। सर्वांना विनंती आहे उपकर्णधार आणि त्यांचे प्रशिक्षक राजू शेळके सरांना विनंती आहे। प्रशिक्षक शाल पुष्पगुच्छ साहेब सन्मान्य अस्टिकर साहेब सर्व सन्मान्य मान्यवर नेते यांच्या सगळ्यांच्या शुभास्ते सन्मान्य नागेश्वर अस्टिकर साहेब सन्मान्य जिल्हा प्रमुख गोपपाटील सावंत यांच्या शुभास्ते प्रतिमा भेट दोन या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे। पहिलं तर मला देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी पूर्ण स्वतःला भाग्यवान समजते। कारण मी छोट्याशा गावातले आणि मी कधी विचार केला नव्हता की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ, त्यासाठी मी माझे प्रशिक्षक असतील किंवा कोच असतील, मॅनेजर मॅम असतील, या सर्वांचे मनापासून धन्यवाद देते। आज पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला। गावापासून दिल्लीपर्यंत देशाच्या बाहेरपर्यंत तुमचा प्रवास झालाय, नेमकं कसा असतो? जेव्हा मी आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा आहे, 7वी नंतर जेव्हा शाळेला कुठे जायचा हा प्रश्न होता, तेव्हा माझ्या वडिलांनी सोलापूरला भैरवतून दमाने अंध शाळेत टाकलं आणि तिथून मी खेळायला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत। प्रत्येक वेळी परिस्थितीला किंवा आपल्यातल्या कमी गुणांना दोष न देता आपल्यात काय चांगला गुण आहे हे शोधलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे।